दैवी शक्ती. लेखक दिलीप कजगावकर, पुणे. गुरुवारची सकाळ. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील मिठाईच्या दुकानात साधारणतः 10:30 वाजता एका इसमाने प्रवेश केला. वयाची 60 पार केलेला, गोऱ्यापण वर्णाचा तो पुरुष. तुरळक पांढरे केस, पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा, डोळ्यांवर छानसा चष्मा आणि चेहऱ्यावर झळकणारे अलौकिक तेज. त्याच्या येण्याने एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे सगळ्यांना जाणवले. त्या तेजस्वी इस्माने दुकानातील प्रत्येक काउंटरवर जाऊन न्याहाळणी केली आणि शेवटी पेढ्यांच्या काउंटरपाशी येऊन थांबला. पेढ्यांचा प्रत्येक प्रकार चाखून पाहिला. सगळ्यांना वाटले की तो बरीच मोठी खरेदी करणार, परंतु काहीही खरेदी न करता तो दुकानातून निघून गेला. फुकटचे पेढे खाल्ले, घ्यायचे नव्हते तर मग कशाला आला, अशी होणारी चर्चा दुपारनंतर थांबली आणि त्याला कारणही तसेच होते. दुपारनंतर पेढ्यांच्या विक्रीत खूप मोठी वाढ झाली. पुढच्या गुरुवारी बरोबर 10:30 वाजता तो इसम आला. सर्वत्र सकारात्मक ऊर्जा पसरल्याचा भास झाला. त्याने बर्फीचा प्रत्येक प्रकार चाखून पाहिला आणि काहीही न घेता तो दुकानातून निघून गेला. मात्र दुपारनंतर बर्फीची विक्री वाढली. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी हाच प्रकार घडू लागला. तीच वेळ, वेगवेगळे पदार्थ चाखून पाहणे, काहीही न घेता निघून जाणे आणि नंतर विक्री भरपूर वाढणे. सारं काही अविश्वसनीय. नक्कीच त्या इस्माकडे काहीतरी दैवी शक्ती असावी. आता तर दुकानातील प्रत्येक जण गुरुवारची आणि सकाळी 10:30 वाजता त्या इस्माच्या येण्याची वाट पाहू लागला. त्याने काहीही न घेण्याची चर्चा होण्याऐवजी आता त्याच्या येण्याने निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची आणि वाढणाऱ्या विक्रीची चर्चा होऊ लागली. 6 महिन्यांनी दुकानात नवीन मॅनेजर आले. अनेक प्रकार चाखून पाहून काहीही न घेता निघून जाणाऱ्या इस्माचा मॅनेजर साहेबांना राग आला आणि पुढील गुरुवारी त्यांनी त्या इस्माला कडक शब्दात बजावले. काही खरेदी करायची असेल तरच चाखून पहा, नाहीतर इथून निघा. हे दुकान आहे, फुकट मिठाई वाटणारी धर्मशाळा नव्हे, असे त्यांनी ठामपणे बजावले. कॅशियरने मॅनेजर साहेबांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु मॅनेजर साहेबांनी अजिबात ऐकले नाही. विक्री कमी झाली तरी चालेल, परंतु याला मी फुकट चव घेऊ देणार नाही, मॅनेजर साहेबांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर मात्र ते तेजस्वी इस्माचे दुकानात येणे बंद झाले. परिणाम व्हायचा तोच झाला. दुकानाची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली. तो तेजस्वी इसम दुकानासाठी लक्की आहे अशी सगळ्यांची पक्की खात्री झाली. यापुढे एका महिन्यात दुकानाची विक्री वाढली नाही तर नोकरी गमवावी लागेल अशी शेटजींनी मॅनेजर साहेबांना तंबी दिली. याचा परिणाम म्हणून की काय, मॅनेजर साहेब आजारी पडले आणि 7-8 दिवस दुकानात येऊ शकले नाहीत. नोकरी धोक्यात आल्याचे समजून त्यांच्या घरच्यांवरही खूप तणाव निर्माण झाला. 4-5 दिवसांनी एक चमत्कार झाला. तो तेजस्वी इसम अनपेक्षितपणे दुकानात आला आणि वातावरणात प्रसन्नता पसरली. मॅनेजर साहेब बरे झाल्यावर दुकानात रुजू झाले. सर्वांनी मिळून मॅनेजर साहेबांना समजावून सांगितले की त्या तेजस्वी पुरुषाचा अपमान करू नका. साहेबांचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता, परंतु आता काही इलाजही नव्हता. त्या इस्माचे दर गुरुवारी येणे सुरू झाले. दुकानातील विक्रीत वाढ झाली. परिणामी मॅनेजर साहेबांची नोकरी वाचली. आता मॅनेजर साहेब सुद्धा ते तेजस्वी पुरुषाचे भक्त झाले. या सर्वांमागे तो तेजस्वी पुरुष आहे, त्याच्याकडे कोणती तरी दैवी शक्ती आहे ही भावना दृढ झाली आणि तिला कधी तडा गेला नाही. यामागचे रहस्य काय होते, कोणती शक्ती होती यामागे? त्याचे असे झाले, मॅनेजर साहेबांच्या वडिलांनी त्यांचे टेन्शन त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सांगितले. त्यांच्या मित्रांपैकी एक खूप सधन आणि दानशूर होता, जो वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना आणि वसतिगृहांना मिठाई घेण्यासाठी पैसे पाठवून कोणत्या दुकानातून कोणता पदार्थ घ्यावा हे सांगत असे. मिठाईच्या दुकानातील मॅनेजर अर्थात मित्राच्या मुलाने अपमान केलेला तेजस्वी पुरुष तोच होता. मित्राच्या घराची घडी विस्कटू नये यासाठी अपमान विसरून त्याने त्या दुकानात जाणे पुन्हा सुरू केले. थोडक्यात या सर्व गोष्टी मागे कोणतीही दैवी शक्ती नव्हती, मात्र माणुसकीचे औदार्य आणि निस्वार्थ कृपादृष्टी होती. प्रसिद्धीच्या झोतात न येता गरजूंना मदत करण्याची प्रामाणिक वृत्ती होती. वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे पदार्थ खाऊ घालण्याची तळमळ होती. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती. दिलीप कजगावकर, पुणे.